हा सुरुवात आहे पण आता याची झीज आहे साहेब झालेली. आता काय असतं आपल्या गुडघ्यात हे 2 कप्पे असतात, त्यातला एक कप्पा पूर्ण झिजलाय आणि त्याला बाक आलाय उजव्या गुडघ्याला. थोडा डाव्या गुडघ्याची सुरुवात आहे आता, त्याच्यामुळे त्याला काही नको. पण उजव्या गुडघ्याला हे कार्टिलेज जे झिजलेलं असतं ते बसवायला लागतं नवीन, त्याला रिप्लेसमेंट म्हणतो. तर रिप्लेसमेंटमध्ये जुन्या पद्धती इतकं त्यांना हाडं कापणं वगैरे रॉड लावणं याच्यामध्ये अलाइनमेंटसाठी तसं लागणार नाही. हा सरफेस फक्त रोबोटिक सर्जरीत बदलायला लागेल उजव्याला. त्याच्यामध्ये आपल्याला अशी ही गादी लागते आतमध्ये आणि हाडाच्या वरचा जो झिजलेला भाग आहे तो क्लीन करून शेप देऊन ही कॅप लागते, असं लागणार तो. ते कार्टिलेज झिजलेलं काही गोळ्यांनी वगैरे तयार होत नाही, ते काही इंजेक्शननी तयार होत नाही, त्यामुळे त्याला काही उपयोग होणार नाही. लेफ्टला मात्र त्याला काही लुब्रिकंट इंजेक्शन असतात, ते देऊन आपल्याला त्याचं झिजण्याचा प्रोग्रेस स्लो करता येईल. कार्टिलेज नवीन तयार होत नाही कुठल्या इंजेक्शननी, पण कार्टिलेज प्रिझर्व करण्यासाठी आहे ते टिकण्यासाठी त्याची मदत होईल आपल्याला. तसं लागेल. हे गुडघ्याचं जे सांगितलं त्याला आपल्याला एक साधारण 3 दिवस हॉस्पिटलला थांबायला लागतं. त्याच्यामध्ये चालणं, जिने चढणं, बाथरूमला जाणं हे 3-4 दिवसात सगळं करता येईल तुम्हाला. पण ते तुमचं आता बहुतेक असे लंगडत पण चालत असाल ते पण जाईल.